नमस्कार मित्रांनो. तर उन्हाळा सुरू झालेला आहे. 0 to 6 मंथ बेबीसाठी हा सीझन एकदम सेन्सिटिव्ह असतो. ह्या एजमध्ये बेबी खूप डिलिकेट असतो. तो स्वतः काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळेच न्यू पॅरेंटसाठी बेबी केअर ही खूप महत्त्वाची असते. आज मी तुम्हाला उन्हाळ्यात बेबीची काळजी कशी घ्यायची ह्याच्याचबद्दल गायडन्स करणार आहे. सो आय एम ऑल्सो न्यू मॉमी. आणि माझ्याही बाळाला जेव्हा ऊन लागलेलं तेव्हा मी त्याच्यासाठी काय केलेलं, तो कसा रिॲक्ट करत होता आणि त्याच्यावरती मी उपाय काय केला हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हाय समर इज रिस्की. उन्हाळा एवढा रिस्की का आहे किंवा धोक्याचा का आहे? कारण जी न्यूबॉर्न बेबी असतात त्यांचं बॉडी टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम जे असतं ते फुल्ली डेव्हलप झालेलं, म्हणूनच बाहेरची हीट ह्युमिडिटी त्या बाळाला लवकर अफेक्ट करत असते ॲज कम्पेअर टू अडल्ट. त्यामुळे उन्हाळ्यात बाळाची एक्स्ट्रा केअर करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर पहिली चूक आपण पाहूयात ते आपण नेहमी आपल्या बाळासोबत करत असतो ती म्हणजे ड्रेसिंग. म्हणजे जे कपडे असतात ते कपडे आपण कसे घालायला हवेत त्याला उन्हाळ्यामध्ये 100% कॉटनचं फॅब्रिक असायला हवं आहे. ब्रिदेबल असायला हवे. खूप टाईट नको, एक्स्ट्रा लेअरिंग नको. म्हणजे आता टी शर्ट घातला आहे त्याच्यावरनं पुन्हा एक शर्ट घालायचा किंवा जॅकेट घालायचं असं करायचं नाही. जेव्हा एक्स्ट्रा कपडे आपण जास्त घालतो बाळाला तेव्हा त्यामध्ये हीट तयार होते आपल्या बॉडीमध्ये आणि त्याला जास्त गरम लागण्याचे चान्सेस असतात. जो आता दुसरा पॉईंट आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे डिहायड्रेशन. डिहायड्रेशन झाल्यानंतर आपला बेबी कसा रिॲक्ट करतो किंवा तो काय करतो, कारण तो खूप रडतो, खूप चिडचिड करतो आणि त्याची लघवी पण खूप कमी होत असते. त्याच्यानंतर तो सुस्तपणा म्हणजे झोपून राहतो, त्याचे होठ तोंड कोरडे पडलेले असते. जेव्हा तुम्हाला हे सगळे लक्षणं दिसतात ना तेव्हा अजिबातही तुम्ही डिले करायचा नाही आहे, लगेच डॉक्टरांना दाखवायचं. कारण डिहायड्रेशन होणं एक चांगली गोष्ट नाही आहे बाळासाठी, आपल्या न्यूबॉर्न बेबीसाठी. उपाय म्हणून आपण काय काय करू शकतो अजून एक्स्ट्रा उपाय तर झालं तर आपण त्याचं डायपर आहे ते सारखं चेंज करायचं, ओलं झालं की लगेच. पुन्हा मस्किटो नेट वापरा. बाळाला एक चांगलं झोप होऊ द्या, त्याचा डिस्टर्ब नका करू त्याच्या झोपीला, कारण की झोप खूप महत्त्वाची असते. मच्छर वगैरे त्याला म्हणजे चावल्यावरती त्याची झोप ती तुटते पुन्हा फॅन किंवा AC असतो त्याच्याखाली त्याला लगेच ठेवू नका. म्हणजे कसं वरती फॅन चालू आहे आणि बाळ त्याच्याखाली झोपायचं असं नको आहे, कारण बाळाला थोडं साईडला झोपवा, कारण डायरेक्ट ती हवा त्याच्या अंगाला लागायला नको आहे. ACचा पण डायरेक्ट येणारा जो म्हणजे गारवा असतो तो बाळाला लागला की पुन्हा बाळ आजारी पडू शकतं. त्यामुळे डायरेक्ट ACच्या पण समोर ठेवायचं नाही, रूममध्ये ठेवा किंवा तुमची थोड्या वेळ AC चालू करून रूम तुम्ही थंड करू शकता, नंतर तिथे बाळाला ठेवू शकता. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आपण लक्षात घ्यायला हव्यात. तर मला आलेला अनुभव सांगते. जेव्हा माझ्या बाळाला ऊन लागलं होतं किंवा त्याला जास्त गरम झालं होतं तेव्हा तो कसा रिॲक्ट करत होता मी त्याला 1-2 दिवस ऑब्झर्व केलेलं, कारण की तो खूप चिडचिड करायचा. सारखं मला घेऊन फिर. तो 3.5 महिन्याचा आहे आत्ता आणि त्याचे तळपाय तळहात डोकं जास्त गरम होतं ॲज कम्पेअर टू त्याची बॉडी. तर मग मला काय वाटलं की ह्याला आता हॉस्पिटलला घेऊन जावं की नक्की काय करू, मला काही समजत नव्हतं. मी संध्याकाळी जेव्हा त्याला फिडिंगसाठी घेऊन बसले तेव्हा तर मला आठवलं की त्याचे पाय तळपात तळहात आणि त्याचं डोकं जास्त गरम आहे आणि तो जरा रडतो पण. आणि नंतर दुसऱ्या दिवशी पण ऑब्झर्व केलं की तो लघवी पण खूप कमी करत होता आणि फीड पण कमीच घ्यायचा आणि सारखं झोपायचा, चिडचिड जास्त करत होता. मग मला कळलं की ह्याला ऊन लागले. तर मग नंतर काय केलेलं, थोडासा कपडा ओला केला, आपला कॉटनचा कपडा असतो तो थंड पाण्यात ओला करून पिळून घेतला. पूर्ण त्याचं अंग पुसलं, तळपाय तळहात वगैरे सगळं, थोडं त्याला बरं वाटावं म्हणून. नंतर खोबऱ्याचं जे तेल असतं आपलं कोकोनट ऑइल ते पण त्या तळपायाला हातांना डोक्याला, म्हणजे ती टाळू असते आपण टाळू भरतो खोबऱ्याच्या तेलानं, तिथे लावलेलं. त्याला थोडासा आराम भेटलेला. आणि तो काय करायचा, संध्याकाळी जास्त झोपेतून उठत नाही पिण्यासाठी. तर मग मी त्याला वारंवार उठायचे, बळजुबरीनं प्यायला द्यायचे. मी अगोदर कसं होतं, डिमांड ऑन फीड म्हणजे फक्त जेव्हा तो मागेल तेव्हाच मी त्याला दूध प्यायला द्यायचे. पण आता मी कसं करायला लागले की नाही, तो जेव्हा मागत नाही तेव्हाही मी त्याला दूध द्यायचा प्रयत्न करत असते. कारण की तो काय होतं, जितकं पिईल तेव्हा त्याच्या पाणी शरीराला जाईल, ती उष्णताही त्याच्या लघवीवाटे बाहेर कमी पडत असते. जर तो कमी प्यायला म्हणजे फीडच कमी घेतलं त्यांनी आणि तर त्याला जास्त ताप येण्याचे चान्सेस असतात. जरी तो उन्हात नाही गेला, ताप येणं म्हणजे फक्त उन्हात जाऊन फिरणं वगैरे असं नाही, घरात बसूनही तुम्हाला येऊ शकतो, कारण की खूप गरम होतं आहे आता त्याच्यामुळे. आणि शहरातल्या लोकांपेक्षा ॲज कम्पेअर टू खेडेगावात, आता मी सध्या माहेरी आली आहे आणि मी एकदम गावात राहते किंवा वस्तीवरती राहते. इथं ना दाराच्या बाहेर जरी गेलं तरी खूप ऊन आहे खरंच. तर असं ऊन लागू नये म्हणून की काय काळजी घ्यायची हे पण आहे. आणि मला तेव्हापासून कळलं की माझ्या बाळाची कशी घ्यायची. त्याच्यामुळेच म्हटलं चला न्यू पॅरेंट्ससाठी हा एक छानसा व्हिडिओ बनवावा. आणि खरंच हे खूप महत्त्वाचे आहेत, हे छोटे छोटे टिप्स आहेत. आपण हे जर फॉलो केलं तर आपल्या बाळाला खरंच खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अजून असेच बेबी केअरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.